सर्वांना नमस्कार. श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. लग्न आयुष्यातला सर्वात पवित्र संस्कार, पण या संस्काराची सुरुवात कुठून होते माहिती आहे का? ती सुरुवात होते लग्नपत्रिकेपासून. लग्नपत्रिका म्हणजे फक्त आमंत्रण नाही, ती आहे देवांना, गुरुजनांना आणि नात्यांना जोडणारी एक पवित्र गाठ. आता लग्नसराईचा मोसम चालू आहे. लग्नपत्रिकेबद्दलची माहिती आणि ती लग्नपत्रिका आधी देवालाच का द्यायची हे आपण जाणून घ्यायचं ह्याच्यामध्ये. घरात लग्न ठरलं की सर्वात आधी कोणाला बोलवलं जातं? नातेवाईकांना, मित्रांना की समाजाला? नाही, सर्वात आधी बोलवलं जातं देवांना. घरात आनंदाची लगबग सुरू असते, मंगलवाद्याचे सूर ऐकू येतात आणि त्या क्षणी आईवडील हात जोडून देवापुढे एक पत्रिका ठेवतात. पण मनात एक प्रश्न उभा राहतो, देवाला पत्रिका दिल्यावर देव खरंच येतात का? देव मानवी रूपात आपल्या डोळ्यांना दिसतील अशा स्वरूपात येत नाहीत, याचं उत्तर आहे. पण ते येतात कृपेच्या रूपात, आशीर्वादाच्या रूपात आणि मंगल ऊर्जेच्या रूपामध्ये. भारतीय संस्कृतीमध्ये कोणतेही शुभकार्य देवांना साक्ष ठेवल्याशिवाय पूर्ण मानले जात नाही. लग्नपत्रिका देवाला देणे म्हणजे हे कार्य माझे नाही, तुझ्या कृपेने पूर्ण होऊ दे अशी नम्र प्रार्थना. आता हे कोणत्या पुराणामध्ये उल्लेख आहे? स्कंद पुराणामध्ये. जेथे मंगल कार्य, शुद्ध भाव आणि भक्ती असते तेथे देवतांचा वास असतो असं सांगितलेलं आहे. त्यामुळे लग्नपत्रिकेच्या पूजनाला विशेष असं महत्त्व आहे. गरुड पुराणामध्ये सुद्धा सांगितलेलं की कोणतेही शुभकार्य देवांना साक्ष ठेवून केल्यास ते कार्य निर्विघ्न पार पडते असं सांगितलेलं आहे. मनुस्मृती याच्यामध्ये असं म्हणलेलं आहे, यत्र भाव तत्र देव. जिथे भाव आहे तिथे देव आहेत. स्कंद पुराण आणि गरुड पुराणामध्ये सांगितलेलं आहे, यत्र मंगल संकल्पा तत्र देवता वसंती. म्हणजे जेथे शुद्ध भावाने मंगल संकल्प केला जातो तेथे देवतांचा वास असतो. म्हणूनच लग्नपत्रिका देवाला अर्पण करून या विवाहात साक्षी राहा, कृपा करा अशी नम्र प्रार्थना केली जाते. देवानंतर पत्रिका देवाला कशी द्यायची पत्रिका? तर देवाला आधी आपण पत्रिका आणल्यानंतर, छापल्यानंतर देवाच्या समोर ती ठेवायची. त्यात पत्रिकेवर हळदी, कुंकू, अक्षदा, एक नारळ ठेवायचं आणि देवाला मनोभावापासून नमस्कार करायचा की हे कार्य देवा तुझेच आहे, तू निर्विघ्नपणे पार पाड असं म्हणून नमस्कार करायचा. आणि ह्या कार्याला देवा तुमची उपस्थिती आवश्यक आहे. देवानंतर ती पत्रिका दिली जाते गुरुजनांना, म्हणजे जे आपले नातेवाईक, आजोबा, आजी, मामा, काका यांना. शक्य असल्यास स्वतः जाऊन पत्रिका द्यावी, नम्र शब्दात आमंत्रण द्यावं. हे नातेवाईकांना सुद्धा पत्रिका कशी द्यावी, कोणत्या कशा पद्धतीने द्यावी ते मी इथं सांगितलेलं आहे सोप्या पद्धतीनं. पत्रिका देताना त्यांच्या पायाला पत्रिका देऊन नमस्कार करावा आणि म्हणावं आपण नम्रपणे, तुमच्या उपस्थितीशिवाय लग्न अपूर्ण आहे, हा भाव त्यांनी ठेवावा. आजही अनेक घरामध्ये नातेवाईक स्वतः येऊन पत्रिका स्वीकारणे शुभ मानतात. त्याच्यानंतर हे देवाला तर पत्रिका द्यायची ज्या ठिकाणी मंगल संकल्प, शुद्ध भाव, विधीपूर्वक पूजा अर्चना होते तेथे देवतांचा वास असतो. लग्नपत्रिका देवाला देणे म्हणजे देवांना प्रत्यक्ष निमंत्रण देणे तर आहेच आहे, त्यासोबतच देवांना साक्ष ठेवणे सुद्धा आहे. या कार्यात कोणताही अडथळा होऊ नये, वधूवरांचे जीवन सुख, समृद्ध, दीर्घायुष्य व्हावे अशी एक नम्र प्रार्थना असते. म्हणूनच आपण पत्रिका देवाजवळ ठेवून गणपती पूजना अर्चना करून पत्रिका वाटप सुरू केलं जातं, कारण गणपती हे निर्विघ्नपणे कार्य पार पाडतात. नातेवाईकांना पत्रिका सुद्धा कशी द्यायची? तर आपल्या आधी जवळचे, परंपरेनुसार सर्वप्रथम जवळचे नातेवाईक, मग मानाचे पाहुणे, त्यानंतर आप्तेष्ट, मग त्याच्यानंतर एखादी आपली घरातली ज्येष्ठ व्यक्ती जाऊन ते पत्रिका देते. आणि आई वडील स्वतः जाऊन देणं हे फार शुभ मानले जाते. पत्रिका देताना म्हटलं जातं की तुमच्या आशीर्वादाशिवाय आमचं लग्न पूर्ण होणार नाही. आणि काही घरामध्ये अशी सुद्धा पद्धत आहे की पत्रिका देताना हळदी, कुंकू लावून अक्षदा, नारळ, फूल असं सुद्धा दिलं जातं, नारळ सुद्धा दिलेलं जातं. हे सन्मान का दिलं जातं की हे सन्मानाचं आणि प्रेमाचं प्रतीक आहे म्हणून. नातेवाईक जर दूर असतील तरी आधी मनाने आमंत्रण दिले जाते आणि मग पत्रिका पोहोचली जाते. म्हणजे फोनवर आपला कॉल होतो आणि नंतर ही पत्रिका पोहोचली जाते. याचा लग्नपत्रिका म्हणजे काय? फक्त कागद नाही आहे,
ती आहे नात्यांची सुरुवात, संस्काराची आठवण आणि परंपरेचा आपला वारसा. आजचं डिजिटल आमंत्रण असलं तरी आता व्हॉट्सअपवर किंवा फोनवर आपलं होतंच आमंत्रण, तरी पण देवाला आणि नातेवाईकाला दिलेली प्रत्यक्ष लग्नपत्रिका अजूनही तितकीच पवित्र मानली जाते. कारण काय, आज आपण किती पत्रिका व्हॉट्सअप, आता पत्रिका थोडंसं छापणं बंदच झालेलं आहे सध्याच्या परिस्थितीत, कारण व्हॉट्सअपवरच पत्रिका पाठवली जाते. तरी पण लग्नपत्रिका ही 5 तरी किमान छापावी, कारण एक देवाला असती, एक आपल्या कुलदेवतेला असती आणि आपलं लग्न कार्याच्या वेळेस सुद्धा एक लागती आणि वर पक्षाने वधू पक्षाकडून वराला द्यावं लागतं लग्नपत्रिका आणि वर पक्षाकडून वधूला सुद्धा लग्नपत्रिका द्यावी लागते. असं म्हणून किमान 5 तरी लग्नपत्रिका छापाव्यात. आजच्या डिजिटल युगातही लग्नपत्रिकेची पवित्रता तशीच आहे. ती आपली संस्कृती, ही आपली ओळख, ही आपली संस्कृती, ही आपली ओळख, ही जगभर पोहोचली पाहिजे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आपली परंपरा जपण्यासाठी. लग्नपत्रिका म्हणजे काय, मी आधी सांगितले की कागदाचा काही तुकडा नाही आहे, ते आहे प्रेम, सन्मान, नात्यांची सुरुवात. देवाला दिलेली पत्रिका म्हणजे काय, कृपेची, देवाकडून कृपेची मागणी. नातेवाईकाने दिलेली पत्रिका म्हणजे प्रेमाची साथ. लग्नपत्रिका म्हणजे काय, फक्त आमंत्रण तर आहेच आहे, त्यासोबतच संस्कार, परंपरा, शुभ संकल्पनेचे प्रतीक आहे. भारतीय संस्कृतीत तिला फार पवित्र असं मानलेलं आहे. लग्नपत्रिका का आपण छापली जाते, कारण त्याच्यामध्ये शुभ मुहूर्त, तिथी, नक्षत्र सगळं लिहिलं जातं, आपलं आडनाव लिहिलं जातं, नाव, वधूचं नाव, वराचं नाव आणि कुठं कार्यक्रम आहे ते सुद्धा लिहिलं जातं. आणि हे पत्रिका छापल्यानंतर मी पहिल्यांदा सांगितलेलं आहे की गणपती पूजन अर्चना आधी करायची, गणपतीला द्यायच्या आधी, मग नातेवाईकाला, मित्रपरिवारांना आदराने निमंत्रण देण्यासाठीची पद्धत म्हणजेच लग्नपत्रिका आहे. पूर्वी तर काय करायचे, लग्न पत्रिका न दिलं तर लग्न केल्यास ते अपूर्ण मानलं जात होतं. हे पत्रिका देणं म्हणजे काय, नात्यांना मान देण्याची संस्कृती आहे आपली. आजच्या काळात याचं महत्त्व, आज व्हॉट्सअपवर निमंत्रण पाठवलं जातं, पण तरीही देवाला व जवळच्या नातेवाईकांना प्रत्यक्ष पत्रिका देण्याची परंपरा अजूनही जपली जाते. कारण भावनेला पर्याय नाही, भक्तीला तंत्रज्ञान नाही. देव डोळ्यांना दिसत नाही, आपली देवाची उपस्थिती असते, ते कशी असते ती आपल्याला दिसत नाही. तिथं फक्त श्रद्धा असते. जिथं श्रद्धा असते, जिथं भक्ती असते, तिथंच देव नक्कीच येतात. लग्नपत्रिका म्हणजे कागद नाहीच आहे, ती आहे विश्वासाची, परंपरेची आणि मंगलतेची साक्ष. आपली संस्कृती, आपली परंपरा अशीच पिढ्यानपिढ्या जपली जाऊ दे. जय गणपती बाप्पा, जय कुलदेवता.